उन्हाळ्यात एकदा तरी हे कैरीचं भरीत नक्की करून बघा. तर मी इथे बघू शकता इथे 2 कैरी घेतलेले आहेत. तर आता बघूया आपण कैरीचं भरीत झटपट कसं करायचं ते बघूया. ते कैरी कापून घेत आहे. टमाटर घेतलेले आहेत 3 तेही कापून घेतलेले आहेत. एका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. कैरी घालत आहेत. टमाटर घालत आहेत. त्यानंतर लसूण घालत आहे, मिरची घालत आहे आणि झाकून ठेवून चांगलं शिजवून घेत आहे. आता एका साईडने चांगले शिजलेले आहेत. परत झाकण ठेवा. परत दुसऱ्या बाजूने शिजवून घ्या आणि बघू शकता किती चांगलं शिजलेले आहेत. आता टोमॅटो आणि कैरी असे टोमॅटोचे वरचे साल निघाले पाहिजेत. कैरीचे गर काढून घ्या. खलबत्त्यामध्ये मी हे करत आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. पण खलबत्त्यामध्ये केलेलीची टेस्ट एकदम चांगली, एकदम मस्त छान लागते एकदम. तर नक्की ट्राय करा. आता त्यात मी हळद घालत आहे, धनापूड घालत आहे, चवीनुसार मीठ घालत आहे, तिखट लाल मसाला घालत आहे, आमचूर मसाला घालत आहे आणि त्यानंतर थोडंसं साखरसुद्धा घालायचं आहे. तर मी साखर थोड्या वेळाने घातलेलं होतं. चांगलं असं मिक्स करून घ्या. चांगलं ठेचून घ्या आणि वरून कोथिंबीर घाला. ही तुम्ही आठवडाभरासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तुम्ही हे कैरीचं भरीत चपातीबरोबर, भाताबरोबर मस्त खाऊ शकता आणि अशाच रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा YouTubeवरती आणि कमेंट करा.